सबका हो कल्याण। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमल अचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि। सद्गुरुं त्वं नमामि। सत्संगजी प्रेमाने बोला। सत्संगजी, आज या घुणके मळ्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं सर्व संत महात्मा, भक्त भाविक, सर्व सेवादलचे महात्मा, सेवादलच्या बहीणजी, ब्रँचमुखी महात्मा, त्याचबरोबर सर्व प्रचारक, सर्वांच्या पवित्र पावन चरणावरती दाचा कोटी कोटी धन्यरंकार एवं नमस्कार। प्रेमाने बोला। सत्संगजी, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महाराष्ट्राच्या एका कारागृहामध्ये कैद होते आणि मग कारागृहामध्ये त्यांनी एक साहित्य लिहिलं। त्या साहित्याचं नाव आहे डिस्कवरी ऑफ इंडिया। साधारणतः 2 वर्ष ते साहित्य लिहिण्याचं काम चालू होतं आणि मग सत्संगजी, ते साहित्य पूर्ण झाल्यानंतर 2-3 वर्षांमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि मग स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे साहित्य लिहिलं डिस्कवरी ऑफ इंडिया, या साहित्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की जगामध्ये जितके संत, महंत, गुरु, पीर, पैगंबर होऊन गेले नाहीत, तेवढे संत या भारतामध्ये झाले आणि जेवढे संत या भारतामध्ये होऊन गेलेले नाहीत, त्याच्या कैक पटीने संत हे महाराष्ट्रामध्ये झाले आणि म्हणून महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी म्हणलं जातं। तुम्ही टाळ्या वाजवला, फार मला मनस्वी आनंद झाला, कारण आपला महाराष्ट्र म्हणल्यानंतर छाती 36 इंच फुगून येते। परंतु हे सगळं लिहित असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक खंत व्यक्त केलेली आहे। जितक्या टाळ्या वाजवून स्वीकार केला, तितका आनंदाने सत्संग, जे ती खंत आज जवळ घ्यायचीच आहे। डिस्कवरी ऑफ इंडिया हे साहित्य आहे, त्यामध्ये नेहरू म्हणतात की जगामध्ये जितके संत झाले नाहीत तितके संत या महाराष्ट्रामध्ये झाले। ही महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी म्हणलं जातं। पण एक शोकांतिका आहे की या महाराष्ट्रातल्याच भाविक भक्तांना तर हयातमध्ये साधू संत कळले नाहीत। जगतवंदे जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर अभंग या ठिकाणी बहिणजींनी गायला। हयातीमध्ये असताना तुकाराम महाराजांचा स्वीकार सहजासहजी नाही झाला।
ज्ञानेश्वर माऊलींना ज्यांना आज आपण मानतो, त्या ज्ञानेश्वर माऊलींना तर हयातमध्ये समाजानं जगानं कधी स्वीकारलं नाही. तर हयातमध्ये सत्संगजी अनेक साधू संत, जनाई, मुक्ताई, नामदेव सगळे संत होऊन गेले या महाराष्ट्रामध्ये. कुणाकुणाची नावं घ्यायची, सगळे संत. अगदी नेहरूने गवाही देऊन सांगितलं की जगात संत झाले नाहीत तितके संत या महाराष्ट्रामध्ये झाले. परंतु तो हयातमध्ये कधी त्यांचा स्वीकार केला नाही. त्यांनी शरीर सोडल्यानंतर काळानं रूप सत्संगाचे आपल्याला त्यांचं महत्व कळालं आणि मग त्यांच्या नावाचा उदो उदो होऊ लागला. पण आज विद्यमान समयाला निरंकारी मिशनचा प्रत्येक भक्त ह्या ठिकाणी आवाज देऊन सांगतोय. गुणके मळ्यामध्ये हा आवाज दिला जातो, याच्या पाठीमागली एक कारण मीमांसा आहे की आंतरराष्ट्रीय ख्यातीचा निरंकारी संत समागम 59वा सांगली या ठिकाणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 2026 मध्ये होतोय. आणि सर्वांना आमंत्रित करण्यासाठी सांगलीहून या ठिकाणी महात्मा बोलवले. प्रेमाने बोला. सांगली जवळ आहे ना. सकाळी उठलो तर अगदी तासाभरामध्ये आपण पोहोचू शकतो. अनेक संत महात्मा त्या ठिकाणी येतील. हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा हा संत समागम आहे. अनेक संत महात्मा येतील विविध राज्यातून, विविध देशातून, आणि त्या ठिकाणी आवाज देतील की या देवाला पाहून घ्या जो आवाज या ठिकाणी दिला. गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे. गुरु चरणी काय ठेवायचं आहे? ठेवायला भरपूर सांगितलं जातं, पण ते काय सांगितलं? कारण जगद्गुरूंचा अनुभव आहे की भविष्यामध्ये त्यांनी भाकीत वर्णन केलेलं आहे भविष्यातल्या भाकिताचं, की भविष्यामध्ये अनेक गुरु होणार, काही तर नाही काय मागणार. परंतु तुकाराम महाराजांनी भाकीत काय केलं की गुरु चरणी ठेविता भाव. काय ठेवायचं? आता तो भाव ठेवण्यासाठी किती आर्थिक आपल्याला जबाबदारी उचलावी लागेल? काय खर्च आहे? कुठं जायचं आहे? नाही. गोंडके मळ्यात आले महाराज, जायचं नाही, तेच इकडे यायला लागले. बघा ना, या ठिकाणी संत निरंकारी मिशनचे महात्मा आवाज देत आहेत, आध्यात्मिक जनजागृती करताय. याचे कारण काय आहे की हा आवाज प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचला पाहिजे. पुन्हा देह सोडल्यानंतर कुणी तक्रार करू नये की आमच्यापर्यंत हा आवाज पोहोचलाच नाही. पुन्हा मग सत्संगजी कोणाची तक्रार देव ऐकून घेणार नाही. बाबा या गोंडके मळ्यामध्ये ह्या टायमिंगला हा आवाज दिला होता, काटावरती बसून ऐकलं होतं. मग सगळं कॅसेट लावल्यानंतर आपण काय म्हणणार? ऐकलं होतं पण ऐकून घेतलं. हा, म्हणून तुम्ही ऐकून घ्यावं. जे या ठिकाणी संत महात्मा सांगतायत ते सगळं ऐकून घ्यावं, म्हणून हा अट्टहास आहे. हा, गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे दे. देव सहज भेटतो. आमचे दत्तात्रय जगतापजी महाराज म्हणतात कि फूल को मसलने में देरी लग सकती है लेकिन परमात्मा को पाने के लिए नहीं. सत्संगजी देव क्षण अर्धक्षणामध्ये प्राप्त होतो. फक्त गुरु चरणावरती भाव ठेवायला हवा. माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञाने विनयके उपाय करेसी चितुके तव तू गुंफिसी अधिके रुके ये देख मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ झाले असती केवळ माझी अठाई परी प्राणे परी ज्ञाने विनासले बुद्धी भेदासी आले कल्पू नये ते कल्पू लागले अनेकत्व. मी एक असताना मला 33 कोटीची कल्पना केली.
माऊली म्हणतात की समस्त मनुष्य जात देवाच्या भक्तीसाठी जन्माला आलेली आहे. सांगा ना, कुठल्याही जाती धर्मातला मनुष्य असू द्या, तो देवाची भक्ती करतोय. देवाच्या भक्तीपासून कोणीही वंचित नाही. सगळेच लोक देवाची भक्ती करतायत. कुणाची श्रद्धा विठ्ठलावरती आहे, तो विठ्ठलाची भक्ती करतोय. कुणाची श्रद्धा शंकरावरती आहे, तो शंकराची भक्ती करतोय. कुणाची श्रद्धा हनुमंतावरती आहे, तो हनुमंताची भक्ती करतोय. कुणाची श्रद्धा साईबाबांवरती आहे, तो साईबाबांची भक्ती करतोय. निरंकारी मिशन काय म्हणतंय की जे तुम्ही करताय ते योग्य आहे, चुकीचं नाहीतर पुन्हा तुम्ही म्हणायचं नाही हे निरंकारी मिशन नेमकं वेगळंच काय तर सांगायला लागले. नाही नाही, मिशन काय सांगतंय की जे तुम्ही करताय पिढ्यान पिढ्या, वडिलांनी केलं, आजोबांनी केलं, पंजोबांनी केलं, खापर पंजोबांनी केलं, त्याच्या पाठीमागे काय असेल की ते सगळं सगळं घरामध्ये विठ्ठलाची भक्ती चालत आली आहे. आता वेगळं काय करायच्या नादाला लागू नका. काय काय केलंच तरी पै पाहुणे रावळे मित्र मंडळी सखे सोयरे आप्त इष्ट काय म्हणतील, अरे बाबा हे पिढ्यान पिढ्या चालत आलेलं आहे, हे वेगळं काय चाललंय तुझं म्हणतील ना. ही शंका आहे मनामध्ये. हो का, दडग काय सांगायचंच नाही, काय असेल ते आमने सांग. मनामध्ये शंका येणार, हे सत्य आहे, याला तुम्ही नाकारू शकत नाही. फक्त मिशन काय म्हणतंय की जे तुम्ही करताय करा, काही हरकत नाहीये. मिशन म्हणत नाही की तुम्हाला हे करू नका ते करू नका. जे वाढ वडिलापासून आजोबा पंजोबा खापर पंजोबा जे चालत आलेले ना ते करा, ते चांगलं आहे. कारण परमार्थाची पहिली पायरी आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टरेट जर व्हायचं असेल ना, पहिली या इयत्तेत जावं लागतं. पण पहिली इयत्तेमध्ये जाणं चुकीचं आहे का? तिथपर्यंत पोचायचं आहे म्हणल्यानंतर मग पहिल्या इयत्तेचं सुद्धा तितकंच डिमांड आहे, तितकीच ताकद आहे. तुम्ही जे करताय ना ती पहिली इयत्ता आहे. आता दुसरी तिसरी चौथी हे टप्प्याटप्प्याने थोडं थोडं पुढं सरा. का पहिलीत जाऊच नका मिशन म्हणते? नाही नाही, पहिलीत प्रवेश घेतलाय ना, आनंद आहे. तिथं काही अभ्यास आहे, काही ठराविक घडामोडी तिथेही घडतायत. तिथेही काही बेसिक लेवलला तुम्हाला संख्यांची ओळख करून दिली जाते की ज्या बेसिक लेवलच्या तुम्हाला अक्षरांची ओळख करून दिली जात्या, त्यातले काही अक्षर पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टरेटला असणारच. काही शंका? काही शंका? आज पडद्याच्या पाठीमागे नाही, पडद्या फुटणंच बोलायचं. पुन्हा म्हणायचं नाही महाराज हा आवाज वेगळा कुठला तरी आहे. पण पहिलीमध्ये अक्षरांची ओळख करून दिली जाते. टप्प्याटप्प्याने सत्संगाची मग वाढतं शिक्षण उच्च दर्जाचं जातं. आणि एक वेळ अशी होती की एका सेकंदाला 15 सेकंदाला एक क्वेश्चन अटेंड करावं लागतं. आणि नाही केला तर मग टाइम मॅनेजमेंट जर नाही झालं ना तर एक्झाम तुम्ही 10 वर्ष द्या, सुटतच नाही महाराज. बँकिंगचे एक्झाम जे विद्यार्थी देतात ना त्यांना विचारा टायमिंगचं काय महत्व असतं. कॅम्प्युटरवरती काटा झाप 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 पडत असतो. 120 प्रश्न असतात, 120 प्रश्न असतात आणि मिनिटं 90. मग 90 मिनिटांमध्ये 120 क्वेश्चन अटेंड करावे लागतात. मग उत्तर सोडवायची कशी? उत्तर सोडवायची कशी सांगू? कोण सांगा म्हणे ना, का सोडवायचीच नाही? उत्तर कशी सोडवावी लागतात? प्रश्न बघायचा, पेनाने लिहायचं असं नाही. तेवढं जर वेळ गेला ना टायमिंग सरलं पुढं. 120 मिनिटं आहेत, 120 प्रश्न आहेत आणि 90 मिनिटांमध्ये त्याला कव्हर करायचं. गणित अशी सोडवावी लागतात की नुसतं नजरेनं. पेन पेन्सिल घ्यायचेच विषय नाही तिथं, नुसतं नजर टाकली म्हणले खाली उत्तर आलं पाहिजे. एवढी क्षमता, एवढी पॉवर, एवढं माइंड ज्या वेळेला सेटल होईल ना त्यावेळेला सहज एक्झाम सुटते. कुठली
कुठली बँकिंग एक्झाम जे विद्यार्थी करतायत त्यांना विचार, फार टफ असतं सगळं. कारण एक एक विद्यार्थी 5-5 वर्ष सत्संगाची अभ्यास करण्यासाठी रात्र दिवस कासत असतो. क्लासेसवाले सांगतात की 1000 क्वेश्चन 1000 प्रश्न अटेंड केल्यानंतर त्यातले 2 प्रश्न येतात एक्झामला. मग 120 प्रश्न सोडवायसाठी किती प्रश्न सत्संगाची तुम्हाला सोडवायला लागतील, किती प्रॅक्टिस करावं लागेल. आणि ऐन टायमाला सत्संगाची मग सिलेबस ऐन टायमाला सगळा चेंज होतो. मग केलेला सगळा अभ्यास पण पाण्यात जातो. फार विचित्र परिस्थिती आहे सत्संगाची ह्या सगळ्याची. जशी ती विचित्र परिस्थिती आहे तशी ही पण परिस्थिती तशीच आहे, काही वेगळी. आणि म्हणून सत्संगाची घर परिवारामध्ये पिढ्यानपिढ्या जे चालत आलेलं आहे, जे तुम्ही करताय ते चांगली गोष्ट आहे. आता तिथं काय काय होतंय ते पण बघितलं पाहिजे. होतंय ते होतंय, आम्ही करूनच आलेलो आहे ना. तिथं काय होतं, फुलं वाहिली जातात है ना, जे आहे ते आहे. आता इथं पण आपल्याला निरंकार मिशनमध्ये फुलं व्हायचे. प्रेम, नम्रता, सहनशीलता, दैवी गुण है ना, ही फुलं आहेत सगळे. सांगा ना, इथे आल्यानंतर संत महात्मा अगदी प्रेमपूर्वक, जसं ते फुल कोमल असतं, सुंदर असतं, सुगंधित असतं, तसं इथं असणारा प्रत्येक महात्मा हा सुगंधित आहे. त्याचं बोलणं कोमल आहे, त्याचे शरीर लँग्वेज कोमल आहे. जो बोलतो त्या प्रत्येक बोलण्यातून एक प्रेमाचा सुगंध इथं येतो ना. इथे महात्मा आल्यानंतर धन्यनिरंकारजी महाराज दर्शन घेतात देवाचं, प्रेमानं वाणी बोलतात. फुलापेक्षाही सुगंधित वाणी मनाला स्पर्श करून जाते. आणि मग तिथं देवाची पूजा केली जाते. इथंही पूजा करायची आहे. हे सर्व साधू संत महात्मा यांची सेवा म्हणजे देवाची पूजा आहे. तिथं तुम्ही नैवेद्य देता देवाला है ना, नैवेद्य देता. इथंही नैवेद्य भरवला जातो. सत्संग संपल्यानंतर महात्माजींना पहिला घास भरला जातो, तो देवाला दिला जातो. वेगळं काय आहे का, जे देत आहे तेच येत आहे. इथं काय आहे, वास्तव आहे, वास्तव. आणि तिथं चालत आलेलं आहे. तिथलं हिथलं काही वेगळं नाही. तिथं पण घास भरायचं, तिथंही फुलं व्हायचे है ना, तिथंही पूजा करायची, इथंही पूजा करायची. संत सेवा करणं म्हणजे ही देवाची पूजाच आहे. फक्त काय आहे, एक अज्ञानाचा पडदा आहे, तो पडदा बाजूला सारायचा आहे. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. की बाबा काशी काब्याला जाऊ नकोस. देव कुठं आहे, आतमध्ये आहे. मुझ में राम, तुझ में राम, सब में राम समाया है, कर लो प्यार जगत से, कोई नहीं पराया है. जणू देह ही पंढरी, आत्मा हा पांडुरंग. देह पंढरी आहे आणि आतमध्ये असणारा आत्मा हा पांडुरंग आहे. त्या आत्म्याला जाणणं म्हणजे देवाला जाणणं आहे. सांगा ना, आपण संसार करत असताना प्रत्येक गोष्ट जाणून करतो का नाही, जाणून करतो. मग देवाच्या भक्तीमध्ये पिढ्यानपिढ्या जे चालत आलेले आहे आपण करत राहतो, करणं गरजेचं आहे. फक्त आता मिशनचा अट्टास काय आहे की जे तुम्ही करता योग्य आहे. फक्त काय करा, जाणा नेमकं कशी देवाची भक्ती करायची, देवाला नैवेद्य कसा भरायचा, देवाची पूजा कशी करायची, देवाला फुलं कशी व्हायची, देवाची सेवा कशी करायची, देवाचं नाव कसं घ्यायचं, हे फक्त काय करा, जाणा. निरंकारी मिशनचा आवाज काय आहे की जाणा आणि करा कल्याण, असे सांगती वेद पुराण. आता वेद पुराण, कुराण, बायबल, गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध, जितकेही ग्रंथ या धरावरती होऊन गेले, जितकेही संत या धरावरती होऊन गेले, त्या सगळ्या साधू संतांना आपण मानतो ना, का मानतच नाही, मानतो, सगळ्यांना मानतो. मग त्याच साधू संतांचा आवाज आपल्याला ऐकावाच लागेल है ना.
मग साधू संतांनी ग्रंथामध्ये काय काय सांगितलं थोडस आपण पडताळणी केली, चिकित्सा केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की निरंकारी मिशन आणि होऊन गेलेले सगळे साधू संत, सगळे ग्रंथ वेगळं काही सांगत नाहीत. मिशन सगळ्या साधू संतांचा सिद्धांत घेऊन या खुणके मळ्यामध्ये आलेलं आहे, वेगळं काहीही नाही. सगळ्या साधू संतांचा सिद्धांत मिशन घेऊन आलेलं आहे. समर्थ काय म्हणतात की प्रपंच अथवा परमार्थ जाणता तोच समर्थ, नेणता जाणीचे व्यर्थ निराकारण. समर्थ काय म्हणतात की प्रपंच करत असताना तुम्ही प्रत्येक गोष्ट जाणता की प्रपंच कसा करायचा. एखादी मोटरसायकल जर घ्यायची असेल तर ज्यांना वापरलेली आहे त्याच्या जवळ जाऊन आपण चौकशी करतो की बाबा तू त्याचा अनुभव घेतलेला आहेस, ही मोटरसायकल कशी आहे, याचा अनुभव या मोटरसायकलीबद्दल तुझ्याजवळ काय आहे. कारण आपली कुठं फसगत होऊ नये, है ना. संसारामध्ये एवढी जागरूकता आहे की फसवणूक कुठं होऊ नये. मग परमार्थाच्या बाबतीमध्ये आपली जागरूकता कुठं गेली. मग तुकाराम महाराजांचं ते वचन या ठिकाणी आठसानं सांगावं असं वाटतं की तुका म्हणे कैसे आंधळ हे जन गेले विसरून. आम्ही म्हणत नाही, तर तुम्ही उद्या म्हणाल की निरंकारी मिशन म्हणतोय सगळ्या जगाला आंधळ. नाही 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 नाही, तुकाराम महाराज म्हणतायत, काय म्हणतायत की तुका म्हणे कैसे आंधळ हे जन, आंधळे जन आहे. मग आम्ही आंधळे आहोत का आंधळे नाही. आमच्या डोळ्याला दिसतंय, पण आंधळे पण कुठलं आहे, अज्ञानाचं, अजाणतेचं अज्ञानपण आहे. फक्त जाणा. निरंकारी मिशन काय म्हणतंय, एक दोन हे नाही चुकले, चुकला हा सारा संसार, देवाची तर ओळख नाही, परिणामाचा करी देवाची ओळख. फक्त काय चालू आहे, नामाचा उच्चार चालू आहे. एक दोन हे नाही चुकले, चुकला हा सारा संसार. म्हणून अठ्ठास काय आहे की जाणा तुम्ही. सांगा, साधं घर बांधायचं असेल तर आपण काय करतो, इंजिनियर कडं चांगलं ड्रॉइंग काढून घेतो, है ना. आणि इंजिनियरला सांगतो की आम्हाला एक सुंदर बंगला बांधून द्या. आता इंजिनियर काय करतो, ड्रॉइंग काढतो, तुम्हाला त्याची डिझाईन दाखवतो आणि डिझाईन नुसार इंजिनियर बंगला बांधतो. मग ड्रॉइंग आपल्याला पसंत पडलं, इंजिनियरनं बंगला बांधायला चालू केला की हे सगळं करायच्या अगोदर इंजिनियर सांगतो की जेवढा खर्च येईल त्या बंगल्याला त्याच्या 10% मला रक्कम द्यावी लागेल. मग मालकानं विचारलं, घर मालकानं म्हणले तुम्ही काय करणार, बघा ना, तुम्ही काय करणार. मालकानं विचारलं. इंजिनियर म्हणला मी काय करणार नाही, जेवढ्या 4 रेघोट्या वाढून डिझाईन काढल्या ना त्या पद्धतीने घर होतंय का नाही नुसतं बघणार, करणार काय. मग घर मालक म्हणला 10% द्यायचं आणि बंगला बांधायचं. म्हणले त्या बंगल्याचं म्हणले 40-50 लाखाचा बंगला, म्हणले त्याच्या 10% म्हणले किती मोठी रक्कम होत्या म्हणले. आणि तुम्ही काय करणार नाही, पाट्या घेणार नाही, खोरं घेणार नाही, काय कुठं काय करणार नाही, कापडं चांगली सूट बुटात येणार, हे असं करतो. तुम्ही एवढं सांगायला नुसतं. पण एक सांगू का, इंजिनियराचं त्या ठिकाणी डोकं असतं. जी 10% तुम्ही रक्कम देता ना त्याला, त्याचा अगदी बेनिफिट तुम्हाला 100% मिळतो. तुम्ही स्वतः मनानं घर बांधून बघा आणि इंजिनियरचं डोकं घेऊन घर बांधा, 100% जेवढी टक्केवारी दिली ना त्याचा बरोबर बेनिफिट तुम्हाला मिळून जातो. पण ते डोक्यात कुणाचा येत, आपल्याला काय वाटते इंजिनियर काय करणार, सुटात बोटात असं कर तसं कर, काय करणार नाही, 10% द्यायचं फुकट. फुकट आपल्याला द्यायची सवय काय. मग साधा विचार करा, इंजिनियरला 10% आपल्याला देऊ वाटत नाहीत, है ना. घर बांधताना आपली चौकशी किती चौकशी असते बघा बरं. मग संसारातल्या आपण सगळ्या गोष्टी बारकाईने जाणतो. म्हणजे इंजिनियरला 10% फुकट जाऊ नये याचा विचार आपल्याला कळतो. मग देवाची भक्ती करत असताना आपण देवाला पाहिलं का, हा प्रश्न आहे. आजच्या कार्यक्रमाचा सिद्धांत काय आहे की तुम्ही देवाला पाहिलं का. महात्मा आवाज देऊन सांगतायत की आम्ही देवाला पाहिलेलं आहे, तुम्ही या इथे ब्रह्मज्ञान घ्या, देवाची ओळख करा, देवाला जाणा आणि देवाला पाहून त्याची भक्ती करा. भक्ती तर करायचीच आहे,
फक्त काय करायचं आहे, जाणा आणि करा कल्याण असे सांगते वेदपुराण, जाणून करायचं. आणि समजा इंजिनियरला 10% नाही द्यायचं ठरवलं आणि म्हणले तुझं ड्रॉइंग बिन काय, लोक म्हणले माझ्या डोक्यानं घर बांधतो. आता ह्याला कधी बंगला बांधून माहित नव्हतं. हे ना काय केलं, अशा वळीनं खोल्या बांधल्या, जिल्हा परिषदची शाळा. ह्या रूम मधनं बाहेर निघालं की त्या रूमला जायचं म्हणलं की वरांड्यातनं चालत जायला लागते. मध्ये दरवाजा नाहीच, प्रत्येक रूमला एक एक दरवाजा, आतनं बंद जायला वाट. मग असा बंगला काय आपल्याला पसंत आहे का? बांधणार तुम्ही असा? संसार आहे बघा की किती हुशार आहे आपण, आपल्याला ते पसंत नाही. सगळे अटॅच पाहिजे, अटॅच. अरे बाबा, देवाचे अटॅच कुठे आहे तुमच्या जीवनामध्ये? संडास अटॅच पाहिजे, हॉल अटॅच पाहिजे, किचन अटॅच पाहिजे, सगळं अटॅच पाहिजे, पण देवाची अटॅचमेंट कुठं आहे? मग ही देवाची अटॅचमेंट घालून देण्यासाठी हे संत महात्मा आले आहेत. सुंदर आयुष्याचा बंगला बांधून घे बाबा. हा सद्गुरू आलाय ड्रॉइंग काढून अध्यात्माचा, की बाबा असा बंगला बांधला, असा अध्यात्माच्या वाटेवरती आरूढ झालास ना तर तुझं जीवन सुशोभित होईल. आम्ही काय म्हणतोय, आम्हाला फुकाट बंगला नकोच, 10% कुठले द्यायचं, कुठं इथं येऊन चरणावरती डोकं टेकवायचं, आणि कुठं दुसरा कुठला तर संप्रदाय पकडलं, पै पाहुणं रावळं काय बोलायचं का? नवीन काय माणसाला धरायला धजवत नाही माणूस. आणि वास्तव असं आहे की आज जगामध्ये आस्था चॅनल, संस्कार चॅनल तुम्ही काढून पाहिले ना तर क्षणाक्षणाला सद्गुरू बदलते. एक सामान्य माणूस काय करतो की साधा विचार आहे, सामान्य माणूस अगदी गोंधळात पडतो की कुठल्या सद्गुरू शरण जायचं. कारण सगळ्याच सद्गुरूंची शिकवणूक, संस्कार चांगले, चुकीचे कुणाचे? कारण आध्यात्मिक सद्गुरू म्हणल्यानंतर, भक्ती मार्गातले सद्गुरू म्हणल्यानंतर चुकीचं कोण काय सांगणार? मग हे सगळेच चांगलं सांगताय, सगळ्या चांगल्यामध्ये चांगलं ओळखायचं कसं? ते पण अवघड आहे ना. मग सत्संगजी साधू संतांना कळलं की चांगलं काय आणि वाईट काय, म्हणून त्यांनी लिहून ठेवलं की कोणी तंत्रगुरु, कोणी मंत्रगुरु, कोणी विद्यागुरु, कोणी अविद्यागुरु, असे असो अनेक गुरु. परिमोक्षदाता गुरु वेगळाची, जो आत्मा परमात्मा दर्शवी तोची सद्गुरु जाणावा. सद्गुरु बाबा ओळखण्याची खूण सुद्धा साधू संतांनी सांगितली. सगळ्या धर्मग्रंथामध्ये लिहून ठेवलं सद्गुरूचं महत्व. आध्यात्मिक सद्गुरू, देवाची भेट घडवून देणारा सद्गुरू, आणि त्याचं लक्षण कुणाला म्हणावं सद्गुरू? जो ब्रह्मज्ञान उपदेशी, अज्ञान अंधारी निर्सी, जीवात्मा परमात्म्याशी ऐक्य करी, बिघडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत, तया देव भक्त एकांत करी, तो सद्गुरू जाणावा. आता किती खुणा सांगू सद्गुरूच्या, कुणाला म्हणावं सद्गुरू? सद्गुरू या शब्दाचा अर्थ असा आहे की गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश आणि सद म्हणजे सत्य. जो सत्य ज्ञान देऊन अंधारातून प्रकाशाकडे नेईल, अज्ञानातून ज्ञानाकडे नेईल, मूर्तीतून अमूर्ताकडे नेईल, साकारातून निराकाराकडे नेईल, याला सद्गुरू म्हणावं. मग असा सद्गुरू आम्हाला भेटला का याचं चिंतन आपण करायचं. असा भेटला असेल तर आनंदाची गोष्ट आहे. देवाला दाखवणारा सद्गुरू पाहिजे. म्हणून सत्संगाची सगळे साधू संत आवाज देऊन सांगते, प्रेमाने बोला. एकदा झालं असं, सकाळची वेळ होती आणि मग असं घर होतं आणि असं अंगण होतं. अंगणामध्ये बाकडं टाकलं होतं इथे असं, आणि आज असं घर होतं. आणि सकाळ सकाळी सगळा परिवार, पती पत्नी बसल्यात बाकड्यावरती, पलंगावरती, आणि मुलं आतमध्ये आवरायला लागले शाळेला जाण्यासाठी. लांबून असे रस्त्यानं पाहुणे आले पिशवी घेऊन. सकाळची वेळ होती. आता पाहुणे दिसल्यानंतर घरातले घरमालक उठले, या 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 पाहुणे, राम राम आले. चहा पाणी पाहुणच्या सगळं झालं. आणि मग जायच्या वेळेला पाहुण्यांनी काय केलं की एक पिशवीतून पत्रिका काढली, लग्न पत्रिका. त्याच्यावरती त्यांचं नाव लिहिलं आणि हातामध्ये दिली, नमस्कार केला आणि सांगितलं की आमच्या मुलाचं लग्न काही दिवसांवरती आहे आणि तुम्ही सहपरिवार लग्नाला आमच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी या.
आणि मग पाहुण्यांनी निरोप घेतला, पाहुणे निघून गेले. आता ज्या दिवशी लग्न होतं, हा सगळा परिवार लग्नाला जाणार, त्या दिवशी सकाळी, लग्न जवळ होतं तासाभराच्या अंतरावरती, आणि मग सकाळ सकाळी घरातले जे घरमालक होते ते बाजारामध्ये गेले. बाजारामध्ये एक पोतं आलं घेतलं, खांद्यावरती टाकलं आणि घेऊन आपल्या घरी आले. आता घरी आले, पत्नी आतून बाहेर दारात आली आणि पतींना विचारलं की हे पोतं भरून तुम्ही काय आणलं. तर पती सांगतो की आताच भाजी मार्केटहून एक आलं पोतं भरून आणलेलं आहे. असं करतो, हे पोतं खांद्यावरचं खाली उतरतो, कारण दम भरलेला आहे, खाली उतरतो, थोडासा विसावा घेतो, थोडं पाणी आण, पाणी पितो, थोडासा विसावा घेतो आणि मग तुला सांगतो सगळं. पतीने पोतं खाली उतरलं बाहेर. पत्नी लगबगीने गेली, तांब्या भरून पाणी आणलं, बाहेर सत्संगी सोफा टाकलेला होता, तिथं पती बसले, पाणी पिलं आणि पत्नी पाणी पित असताना पुन्हा विचारते की अहो हे पोतं भरून तुम्ही काय आणलं. सांगतो जरा धीर धर, लग्नाला जायचं, पोतं भरून काहीतरी आणलं. आणि मग धीर धर म्हणले. पाणी पिलं, पाणी पिऊन थोडासा दीर्घ श्वास घेतला, जरा गुदमरतच आहे, मग दीर्घ श्वास घेतला आणि म्हणले काय विचारत होती सांग. पत्नी म्हणाली अहो हे पोतं भरून तुम्ही काय आणलं. पतीने सांगितलं आलं आणलं, भाजी मार्केटमध्ये जाऊन एक पोतं आलं आणलं. अहो म्हणले आपण सगळेजण लग्नाला जाणार आणि घरी एवढं आलं, आता भाजीला लागणार आहे 100 ग्रॅम 200 ग्रॅम, ठीक आहे, पण हे पोतं भरून एवढं काय करायचं. ते म्हणले पाहुण्याने पत्रिका दिलेली आहे, ती पत्रिका कुठं आहे. आज ठेवल्या म्हणले दिवळीमध्ये, घेऊन ये. पत्रिका आणली आणि ह्या पत्रिकेमध्ये काय लिहिलेलं आहे बघ म्हणले. पत्नीने पाहिलं, ती म्हणले कुठंच काय दिसत नाही. मग पतीने पत्रिका हातामध्ये घेतली आणि पती सांगताय अहो इथं लिहिलेलं आहे की आमच्या लग्नाला आलंच पाहिजे. काय लिहिलेलं आहे, आमच्या लग्नाला आलंच पाहिजे, म्हणून हे पोतं भरून आलंच. हा, साधू संतांनी सांगितलं काय आणि आम्ही ऐकतोय काय. हा, साधू संतांनी सांगितलं की हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने, संताविण प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. बाबांनो, देवाची भक्ती देवाची प्राप्ती करायची असेल तर या साधू संतांना शरण या. जयास वाटे देव पहावा, तेने उपवास धरावा, यात्रा करावी. अहो साधा विचार करा, पूर्ण संत होते ते, त्यांना भविष्यातलं सगळं भाकीत माहित होतं, भविष्यातला सगळा आदळा कारभार माहित होता, म्हणून त्यांनी स्पष्ट लिहून टाकलं की जयास वाटे देव पहावा, तेने सत्संग धरावा, सत्संगाविण देवादिदेव. नुसतं देव म्हणलं नाही, देवा आधी, देवांच्या पण आधी. बघा शब्द काय आहे. आम्ही शब्दाचा साधू संतांच्या किस कधी पाडलाच नाहीत. किस पाडला कशाचा, नारळाचा. हा, पण साधू संतांनी ग्रंथामध्ये काय काय सांगितलं. नाना शस्त्रे पडे लोगो, नाना दैवात पूजनम, परि आत्मज्ञानाविन पार्थ सर्व कर्म निर्थक. आम्ही शास्त्राचं वाचन केलं नाही, संतांना समजून कधी घेतलं नाही. साधू संतांनी सांगितलं की जयास वाटे देव पहावा, तेने सत्संग धरावा. ज्याला वाटतं ना देवाला मला पाहायचंय, त्यानं काय करा, सत्संगला जावा. आम्ही काय करतो मग, काय करतो सांगू, सांगा कोण म्हणे ना. का टाइम झाले बघ, नाही हाय अजून. हा, तुम्ही सांगा म्हणा अथवा नाही म्हणा, माझं काम मला करायचं लागलं. हा, आणि मग आपण काय करतो, ध्यान धारणा मुद्रा आसन भक्ती भाव भजन जत्रा यात्रा तीर्थाटन भजन प्रवचन इबादत बंदगी होम हवन व्रत वैकल्य उपास तापास नवस सायास. काय राहिलं का ह्यातलं? काय नाही काय आम्ही
करतोय हे 100% चुकीचं हाय काय? काय हाय वाटतंय ग बसले काय नाही काय करतोय आम्ही. पण साधू संत काय म्हणतात की ध्यान धारणा मुद्रा आसन भक्ती भाव आणि भजन हे सकळही फोल जाऊ ते ब्रह्मज्ञान प्राप्त नाही. समर्थ दासबोध ग्रंथामध्ये म्हणतात की ध्यान धारणा मुद्रा आसन भक्ती भाव भजन हे सकळही फोल. फोल म्हणजे व्यर्थ. दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी लिहिलं की हे सगळं फोल आहे, व्यर्थ आहे. आम्ही म्हणत नाहीतर मग सत्संगाची आमचं असं होईल, आमच्या लग्नाला आलंच पाहिजे. आता आलंच पाहिजे ह्या शब्दाचा अर्थ शब्दशः काय आहे? आग्रह आहे ना? का पोतं भरून आलं आहे? नाही. तसं साधू संतांनी काय सांगितले? जया असं वाटे देव पहावा, त्यांनी काय करावं? सत्संगला जावं. मग निरंकारी मिशन या ठिकाणी आवाज जो घेऊन आलेला आहे ते काय घेऊन आलेला आहे? तुम्ही सत्संगला या. वेगळं काय आहे सांगा ना. समर्थांनी सांगितलं 350 पावणे 400 वर्षापूर्वी दासबोध ग्रंथामध्ये. ग्रंथ असेल तर उघडून बघा. पुरातन साधू संत जितकेही होऊन गेले त्या सगळ्यांनी हाच आवाज दिला. वेगळा आवाज मिशन देत नाही. न जाणता कोटीवरी साधने केली बरोबरी तरी मोक्षास अधिकारी होणार नाही. म्हणून करू नये अलक्ष जाणणे हाच उपाय. जाणता सापडे सोय परलोकाची. जाणा. आणि जाणण्यासाठी काय सांगितलं की जया असं वाटे देव पहावा. जाणायचं असेल, देवाला पाहायचं असेल तर सत्संग मध्ये या. प्रेमाने बोला. समर्थ त्याच्याही पुढे म्हणतात की ब्रह्मज्ञाने विण उपदेश तो म्हणून विशेष जैसे धान्य विना भूस खाता नाही. नाना कबाड बडविले ना तरी तक्राची घुसळले अथवा धोनाची सेविले सावकाश. नाना साली बक्षिल्या अथवा चोईट्या चोकिल्या खोबरे सांडुनी खादिल्या नळोट्या जैस्या तैसे ब्रह्मज्ञाने विना नाना उपदेशाचे सीन सार सांडुनी असार कोण शाना सेवी. काय कळालं? काय कळालं? कवा आवडते महाराजाचं कोणास ठाऊक. असं तर झालं नाही ना. आता थोडं सोपं करून बघू आपण काय आहे. ब्रह्मज्ञानी विना उपदेश. ज्या उपदेशामध्ये ब्रह्मज्ञान नाही, देवाची ओळख नाही, देवाची जाणकारी नाही, तो उपदेश काही कामाचा. ब्रह्मज्ञाने विना उपदेश तो म्हणू नये विशेष. विशेष म्हणजे माझ्या कामाचा तो उपदेश नाही की ज्या उपदेशामध्ये ब्रह्मज्ञान नाही. कोण सांगतं की 5 अमावस्याला जावा है ना, 5 संकष्टी धरा, 5 पौर्णिमा करा. सांगता ना, सांगणारे सांगतात. हे काय वावगण आहे? फक्त आता काय आहे नेमकं काय कारण आहे ते जाणायला पाहिजे है ना. करायला काय हरकत नाही, पण सत्य आहे का असत्य आहे याची चाचपणी करायला पाहिजे ना. ब्रह्मज्ञाने त्या उपदेशामध्ये ब्रह्मज्ञान आहे का नाही याची जाणकारी करा, एवढा आग्रह मिशन करते. ब्रह्मज्ञाने विन उपदेश तो म्हणूनही विशेष जैसे धान्य विन भूस खाता नये. आपण काय केलं? भाजलेले शेंगदाणे सुपामध्ये घेतले आणि असं हाताने चोळलं. आणि चोळल्यानंतर काय झालं? भाजलेले शेंगदाणे बरं का, कच्चे नव्हे. हा, नाहीतर गोंधळून बसायचं सगळा मोठा. आमचं आलं पोतं भरून व्हायचं. आलं हे लक्षात घ्या काय आहे. आलंच पाहिजे ही विनंती आहे, आग्रह आहे, पोतं नव्हे. आम्हाला विनंती पण कळना आणि पोतं पण कळना, आग्रह पण कळना आणि आलं पण कळना. म्हणून आमच्या डोक्याचं आलं होऊन बसले आहे. तसं साधू संतांनी काय सांगितलं की ब्रह्मज्ञाने विना उपदेश तो म्हणूनही विशेष जैसे धान्य विना भूस खाताने. म्हणले शेंगदाणं भाजलेलं आहे आणि भाजलेलं शेंगदाणं सुपामध्ये घेतलं, हाताने असं चोळलं आणि चोळल्यानंतर ते शेंगदाणे काय केले? सुपामधले पाकडले आणि पाकडल्यानंतर झालं असं की शेंगदाणे बाहेर गेले आणि फलपोट आत राहिले. असलं शेंगदाणे आहेत का इकडे? आहेत? हो का? आवाज इकडनंच येतो. इकडे कधी पकडण्याचा विषयच नाही.
बघितलेलं तर आहे का नाही? अशी तुमच्यावर वेळ येऊ नये, पण बघत जा कसं असते ती, काय होतंय त्या सुपाने. आणि मग आपण पाकडल्यानंतर काय होतं? फोलपट है ना. आणि शेंगदाणे साधा आहे, लई अवघड नाही, डोक्याच्या बाहेरचं नाही, डोक्याच्या बाहेरची उभे पण सोपं करून आपल्याला बघायचं. फोलपट बाहेर जातात, शेंगदाणे आत राहतात, है ना. तसं सत्संगाची साधू संत काय म्हणतायत की फोलपट काय आहे, शेंगदाणा काय आहे, जाणा. आता जाणण्याची कला कशाने आपल्याला प्राप्त झाली? त्या सूपाने, है ना. सूप हे माध्यम नसतं तर कळलं असतं का? तसं जाणण्यासाठी सद्गुरू हे माध्यम आहे. सत्य काय ना असत्य काय. म्हणून साधू संतांचा आग्रह आहे की जाणा सत्य काय असत्य काय. साधू संत काय करतात की सत्याचा मार्ग धावतात. सत्याच्या मार्गावरती आरूढ होता 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 एक दिवस भावना दृढ होते आणि मग असं ते सोडायला लागत नाही. ते आपोआप जसं पान गळतं का नाही झाडाचं तसं ते पडून जातं. सोडा म्हणायचं नाही महाराज. पिकलं की पान पान म्हणतंय का झाडाला? पण काही सोडत नाही. सत्य म्हणून सत्य सांगायचं. सत्य सांगितलं, सत्य कळालं ना तुम्हाला पाहिजे ते सगळं ऑपरेशन व्यवस्थित सक्सेसफुल. आणि मग सत्संगाची ते फोलपट बाहेर जातात, दाणे आत राहतात, है ना. आता एक लक्षात घ्या की जे फोलपट बाहेर जाते त्याचं पण डिमांड आहे. त्याला काही किंमत नाही असं नाही. पिढ्यान पिढ्या जे चालत आलेले ते फोलपट आहे. पण फोलपट काय, दाणे काय हे जाणून घ्या मिशन म्हणते. आता तुम्ही जे करताय ते फोलपट जरी असलं तर त्या फोलपटामुळं आतलं दाणं शाबूत आहे. जे फोलपट आहे ते फोलपट शेंगदाण्यावरचं काय होतं? कवर होतं. त्या कवर मुळे आतलं दाणं शाबूत आहे. म्हणजे पिढ्यान पिढ्या जे चालत आलेले भक्ती भावना अंतःकरणामध्ये भरलेली आहे ते जरी फोलपट असलं तरी ते फोलपटाचं कवच आतमध्ये आहे. म्हणून ब्रह्मज्ञान रूपी दाणं आपलं शाबूत आहे. आता मिशन काय म्हणते की फोलपट काय दाणं काय जाणून घ्या. बघ बस जाणून घेतलं ना अगदी आनंद आहे. आणि म्हणून सत्संगाची साधू संत जाणण्याचा आग्रह करतात. सांगा आपल्या डोक्यामध्ये देवाविषयीची काय कल्पना आहे आणि साधू संतांच्या मनामध्ये देवाविषयीची काय संकल्पना आहे. साधू संत म्हणतात की देव निराकार आहे. आपला देव कसा आहे? महाराज म्हणतात की देव एका ठिकाणी आहे असं वाटणं हे देवाविषयीचं अज्ञान आहे. आणि जो देव एका ठिकाणी आहे पण तत्वस्वरूपाने सद्गुरु कर्मी जाणून घेतलं की एका ठिकाणी आहे असं वाटणारा तोच देव, वेगळा नाही, सर्वत्र आहे. ही अनुभूती आहे, हा अनुभव आहे, ही जाणण्याची कला आहे. मग आमच्या डोक्यातला देव आणि साधू संतांच्या डोक्यातला देव कसा आहे? साधू संत म्हणतात की देव निराकार आहे, देव निर्गुण आहे, सर्वव्यापी आहे, सर्वसाक्षी आहे. समस्त जगताचा निर्माण करता हा एक भगवंत आहे. देव एकच आहे जगामध्ये, दोन देव नाही. दोन काय आहे? कल्पना आहे. देव एक खरा आहे. जगतमध्ये जगतगुरु तुकोबराय म्हणतात की पाहू जाता देव एक, तेने निर्मिले सर्व, पृथ्वी सूर्य चंद्र तारे सर्व त्याचे लेकुरे, अन्न पाणी तोच देतो, प्रेमे सर्वात सांभाळितो, भावे भजा तया देवा, सर्व सुखांचा तो ठेवा. पाहू जाता देव एक. तुकाराम महाराज म्हणतात पाहू जाता देव एक. साईबाबा म्हणतात की सबका मालिक एक देव आहे करा, माया आटीला पसारा, शरण जावे संत जना, सत्य मानावे निर्गुणा. वेदांनी सांगितलं की एको देव, हा देव एक आहे. निरंकारी मिशन काय म्हणते? एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा. मुळात आम्ही वेगळं नाहीच, फक्त वेगळ्या अज्ञानामुळे झालोय. आता वेगळं सगळे झालेले आहे, त्या सगळ्यांना एक करायसाठी हा अट्टास आहे, हा प्रयत्न आहे, हा प्रयास आहे निरंकारी मिशनचा. म्हणून या सर्वांच्या चरणावरती विनंती आहे की सत्य देव जो निराकार आहे, निर्गुण आहे, सर्वव्यापी आहे, सर्वसाक्षी आहे, अशा देवाला जाणं. समर्थ म्हणतात की देव कसा आहे पहा. साधू संतांच्या कल्पनेतला देव कसा आहे? धरू जाता धरिता नये, टाकू जाता टाकीता नये, जेथे तेथे आहेच आहे,
परब्रह्म ते पक्षी अंतराळी गेला, भवती आकाशाची तयाला, तैसे परब्रह्म प्राणियाला व्यापून आहे. परब्रह्म पाऊसे भिजेना, अथवा चिखलाने माखेना, परिपुरामध्ये वाहेना, पुरा समागमे प्राणी बैसुनी राहता, अथवा भूत पळून जाता. परब्रह्म ते तत्वता समागमे, परब्रह्म ते एकले, एकदाशी सकळास व्यापिले, सकळास स्पर्शुनी राहिले, सकळा ठाई. काशीपासून रामेश्वर परब्रह्म दाटले अपार, परता परता पारावार. त्यासी नाही जे खंडलेची नाही अखंड, जे उदंडाहून ही उदंड, गगनाहून ही वाढ आणि सूक्ष्म, जे दिसेना ना भासेना, उपजेना ना नासेना, येना ना जायेना. परब्रह्म ते जे सन्मुखची सर्व काळ, निष्कलंक आणि निखळ, सर्वांतर आकाश पाताळ व्यापून असे. देव कसा आहे? धरू जाता धरिता नये, देवाला धरता येत नाही असं समर्थ म्हणतात. आम्ही देवाला धरतो, घरी आणून प्राण प्रतिष्ठापना करतो, त्याची भक्ती करतो भक्तिभावाने, आणि काही दिवसानंतर पवित्र अशा गंगेमध्ये देवाचं विसर्जन करतो, है ना. समर्थांचं वचन आपण अगदी ह्या विषयाला सुसह्य असणारं पाहू. समर्थ म्हणतात की देव पूजावा आणि टाकावा, हे प्रशस्त न वटेवा, म्हणून याचा विचार पावा अंतर्यामी. समर्थ दासबोध या ग्रंथामध्ये म्हणतात की माझ्या मनाला हे काय बरं वाटत नाही. प्रशस्त देव पूजावा आणि टाकावा, हे प्रशस्त म्हणजे माझ्या मनाला बरं वाटत नाही. का? कारण देवाला धरता येत नाही, देवाला टाकता येत नाही. देवाचं विसर्जन कुठं करणार? समजा देवाचं आम्ही विसर्जन केलं तर हे ब्रह्मांड चालणार कसं? विचार करा. हत्तीला टणानं आणि मुंगीला कणानं कोण देणार? देवाचं विसर्जन आम्ही करायचं आलो, देवाचं विसर्जन करावं एवढी ताकद आहे का आमच्यामध्ये? देव आमचं विसर्जन करून टाकेल. राम राम म्हणा की काय आहे का नाही? देव आमचं विसर्जन करू शकतो, आहे ना. आम्ही देवाचं विसर्जन करू हे कल्पनेत तर तुमच्या डोक्यात बसतंय का? सारासार सत्य विचार करा की देवाचं विसर्जन करण्यासारखी एवढी ताकद आमच्यामध्ये. समर्थ मला हे माझ्या मनाला बरं वाटत नाही. दासबोध ग्रंथ समर्थांचा असेल तर काढून पहा, स्पष्ट लिहिलेलं आहे. स्पष्ट देव पूजावा आणि टाकावा, हे प्रशस्त. प्रशस्त म्हणजे माझ्या मनाला काही बरं वाटत नाही. मग देव कसा आहे? धरू जाता धरिता नाही, देवाला धरता येत नाही. आम्ही कशानं धरणार? हातानं धरणार, आहे ना. हातात धरणार. आता असं हातानं धरलं. पण एक सांगू का, ज्यानं धरायला जात आहे त्यालाच देवानं धरले. कुणामुळे हालते? हे बोलतंय कुणामुळं? बसून ऐकतंय कुणामुळं? ऐकणारा निघून गेला आणि भेटायला टेकवलं. बोल म्हणलं तर बोलेल का? लाडाची लेक आहे. अण्णा बोला का? अण्णा बोलल का? तोंड आहे की? तोंड आहे का नाही? का नाही ऐकायला? का बोलत नाही? अण्णाला धरणारा निघून गेला. अण्णानं लय वेळा धरलं, पण अण्णाला धरणारा कधी कळला का? अण्णाला कुणी धरलं? चाले हे साधू संतांचं वचन लावूया ना या ठिकाणी. साधू संत काय म्हणतात? चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवी तो हरविण, देखावी ऐकावी एक नारायण. नारायण किती एक? तयाचे भजन चुकू नये, त्याचं भजन भावान चुकू नका, ज्यानं तुम्हाला धरलंय. साधं धरलं नाही महाराज. कसं धरलं सांगू? रात्री आपण झोपी जातो, सगळं जग झोपी जात. आपण झोपलो तरी पण देव आपल्या हृदयाचा ठोका म्हणजे भाता वडायला लागलाय. आपण झोपलो, आपल्याला टोलका आला म्हणून देवाला टोलका आलाय. देवाला टोलका आला तर आपलं काय राहील का इथं काय? साधा विचार करा. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत देव या देहाची चाकरी करायला लागलेला आहे. चाकरी, देव देहाची चाकरी करायला लागलेला आहे. साधू संतांनी चाकरी शब्द वापरला.
माझी या अंतरी बसुनी हा श्रीहरी रात्रंदिन श्वासाची वाजवी वासरी माझी या अंतरी. आतमध्ये बसून देव देव श्वासाची बासरी वाजवायला लागलाय. आम्ही झोपलो तरी देव बासरी बंद करत. आम्ही रागात बोललो तरी ह्यो लय रागाला आलाय जरा इला इसका दाव म्हटलं तर नाही. आम्ही देवाला वेळ प्रसंग आली तर काय पण बोलतो. अरे देवा तुझी एवढे दिवस भक्ती केली तू माझ्याच वाट्याला, तरी पण देव रागावर. ही माझाच होते देवाचे. म्हणून या सत्संगाची असा असणारा देव तुम्ही जाणून घ्या. संत निरंकारी मिशनचा अट्टास इतकाच आहे. तुमचं भाग्य आहे. जसं दासनं सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. तुम्हाला आनंद झाला, तुम्ही टाळ्या वाजवल्या. आता त्याच्यापेक्षा दीडपट टाळ्या वाजवल्या पाहिजे की महाराष्ट्राचा प्रादेशिक संत समागम 59वा जानेवारीमध्ये येतोय जवळ. सगळ्या महाराष्ट्रातले नव्हे विश्वातले संत त्या ठिकाणी येत आहेत. तुम्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे. जे जुने आहेत ते तर 8 साली येणारच, पण जे नवे आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही एक वेळ त्या ठिकाणी या. मानवतेचा महाकुंभ सांगलीमध्ये नटणार आहे, सजणार आहे. साक्षात देव त्या ठिकाणी येणार आहे. तुम्ही सगळ्यांनी यावं. हा विनंतीपर कार्यक्रम आहे. म्हणून या सगळ्यांनी त्या ठिकाणी येऊन खऱ्या देवाचं, खऱ्या संतांचं, खऱ्या सद्गुरूचं दर्शन करून आपल्या परमार्थाची सुरुवात करावी. प्रेमाने बोला.